तर बघा, टॅक्स रिफॉर्म मध्ये कर जीडीपी प्रमाण महत्वाचं असतं. कर जीडीपी प्रमाण किंवा त्याला आपण टॅक्स जीडीपी रेशो म्हणतो. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा, टॅक्स जीडीपी रेशो. हे जर समजा देशाचा जीडीपी जर 100 कोटी असेल, त्यातून जर 11 कोटी टॅक्स जमा होत असेल, तर किती आहे म्हणायचं टॅक्स जीडीपी प्रमाण? 11%. साधारणतः ते 10%च्या जास्तच असतं बऱ्याच देशाचं, आणि 12%च्या आसपास भारताचा आता पोहोचलेला आहे. म्हणजे अॅक्युरेट लक्षात ठेवायची गरज नाही, 10 ते 12%च्या दरम्यान कुठे तर असतं. पण जीडीपी किती आहे त्याच्या तुलनेत किती टॅक्स जमा होतो त्याला आपण कर जीडीपी प्रमाण असं म्हणतो. टॅक्स बोर्डन मोजण्याची सोपी पद्धत आहे. हे लोक जेवढं उत्पन्न काढतात त्यापैकी किती टक्के टॅक्स भरतात त्याला कर जीडीपी प्रमाण असं म्हणतात. तर आता काही समिती आहेत, कर सुधारणा समित्या. ह्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आधी किंवा विचारतात काय, तर प्रत्यक्ष आहे का अप्रत्यक्ष, हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वर लिहून घ्या. त्यानंतर मग परत आपण प्रत्येक समितीची थोडी थोडी माहिती बघूया, प्रत्येक समितीचं वैशिष्ट्य बघूया. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आता प्रत्यक्ष कर समित्या कोणत्या, तर मथाई, वांचू आणि चोक्सी. जॉन मथाईचे मथाई, वांचू, चोक्सी. पुस्तकाच्या वरच्या साईडला लिहून घ्या, मथाई, वांचू आणि चोक्सी. अप्रत्यक्ष करायच्या जहा रेखी, एल के जा आणि केएल रेखी. आता काय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्हीसाठी पण सांगितलेले काही समिती काय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्हीसाठी कोणते आहेत, तर चलैया केळकर, चलैया केळकर, राजा चलैया, विजय केळकर. अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्हीसाठी आहेत, चलैया केळकर, या दोन्हीसाठी आहेत. हे एवढं लिहून घेतलं तर बऱ्यापैकी तुमचं तिकडचं सोपं होईल. म्हणजे मल्टी लाईन क्वेश्चन असतील तर त्यात अप्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्हीसाठी, तर या गोष्टी क्लिअर होतील. एक एक समिती बघूया आपण. समिती त्याचं वर्ष ते प्रत्यक्षासाठी आहे का अप्रत्यक्षासाठी आहे, आणि तिसरी गोष्ट त्यांनी शिफारस कोणती केली, या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यातली एक गोष्ट जर झाली प्रत्यक्षासाठी आहे का अप्रत्यक्षासाठी, प्रत्यक्ष मथाई, मांचू, चोक्सी. अप्रत्यक्ष जहा रेखी, जहा आणि रेखी. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चलैया केळकर. हे 4-5 वेळा जरी तुम्ही बघितलं तरी ते लक्षात राहून जाईल. आणि एकदा लक्षात राहिलं तर मग काय ह्याच्यामध्ये एक तर गोष्ट तुमची फिक्स झाली. आता दुसरा टप्पा काय, तर तिचं वर्ष लक्षात ठेवायचं. जॉन मथाई हे आधीच्या काळातल्या मंत्रिमंडळात होते, बरोबर आहे का? तर जॉन मथाई कधी असतील, 1952 ला आहेत. प्रत्यक्ष करासंदर्भात आहे. त्यांनी काय सांगितलं, तर शेती उत्पन्नावर राज्यांनी कर आकारला पाहिजे. आता कुठल्याच राज्याची हिंमत नाही तर शेतीसाठी आपण अनुदान किंवा कर्ज देतोय, मात्र शेतीचं जे शेतमालाचं हमी आहे त्या गोष्टी कमी असल्यामुळं किंवा त्याच्यामध्ये फरक येतोय, त्यामुळे शेतकरी फायद्यात नाही. बाकी तर सरकार तर त्यांच्यावर कर लादत नाही किंवा काय आयकर वगैरे किंवा जमीन महसूल निग्लिजिबल असतो. जमीन महसूल शेतसारा असतो पण तो निग्लिजिबल असतो, मात्र आयकर नाही शेतीमालावर. तर तो आकारा म्हणून जॉन मताईने सांगितलं होतं. यासोबतच टार्क, टॅक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, मथाई, गुप्ता आणि टार्क, तर या सेम शिफारस कोणी कोणी केले हे लिहून घ्या पुस्तकात. मथाई, गुप्ता आणि टार्क.
टार्कचे अध्यक्ष कोण होते तर पार्थसारथी सोम. टार्क समिती परत येणार आहे. या तिघांनी सांगितलं होतं की शेती उत्पन्नावर राज्यांनी कर आकारावा, हे कायम लक्षात ठेवा. मतही गुप्ता टार्क, अजून प्रश्न नाही आला याच्यावर, कदाचित पुढच्या काळात येऊ शकतो. हो. 2013 14 आहे टार्क. 2013 नेमली होती, 14 रिपोर्ट दिलाय. 2013 14, 13 नेमली आणि 14 रिपोर्ट दिला टार्कनं. कर व्यवस्थापनासंदर्भात होती, कर प्रशासनाच्या संदर्भात होती. कर प्रशासन. हो, बरेच रिकमेंडेशन आहेत त्याच्या, मोठा रिपोर्ट आहे टार्कचा. टार्क, TARC. निकोलस कॅल्डोर समिती. आता निकोलस कॅल्डोरचं नाव आपण मागं पण ऐकलं, आणि यावर्षीच्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता ना, आयोगानं चुकवला होता, त्यामुळे तो प्रश्न कॅन्सल करण्यात आला. तर निकोलस कॅल्डोर यांनी काय 4 नवीन प्रकारचे कर स्वीकारले, सुचवले होते. तर ते लक्षात ठेवा तुम्ही. संपत्ती, मालमत्ता, देणगी, सॉरी, संपत्ती, देणगी आणि खर्च. म्हणजेच काय, वेल्थ, संपत्ती, देणगी, खर्च आणि CGT, कॅपिटल गेन टॅक्स. देणगी खर्च जो आहे तो मालमत्ताच्या ऐवजी घ्या असं सांगितलं होतं. इथं लिहितो मालमत्ता ऐवजी, मालमत्ता रद्द करा, त्याच्याऐवजी देणगी सुरू करा. हे 4 प्रकारचे कर त्यांनी सुचवले होते. संपत्ती, देणगी, खर्च आणि CGT, कॅपिटल गेन टॅक्स. कॅपिटल गेन टॅक्स कसा असतो, तर एखाद्या वेळेस तुम्ही एखादी मालमत्ता घेतली किंवा एखादा ऍसेट घेतला, एखादा शेअर घेतला आणि त्याला काय तर त्याचे भाव वाढले. समजा टाटाचा शेअर तुम्ही 100 रुपयाला घेतला, तो 300 रुपयाला झालाय एका वर्षात. तर तुम्ही त्यात समजा 1 लाख गुंतवले, त्याचे 3 लाख झाले, तर 2 लाख वाढले ना तुमचं कॅपिटल. ते भांडवल वाढल्यामुळे भांडवली लाभ कर त्याच्यावर द्यावा लागतो. कॅपिटल गेन टॅक्स, भांडवली लाभ कर असं म्हटलं जातं. संपत्ती, देणगी, खर्च आणि CGT हे निकोलस कॅल्डोरला सुचवलं होतं. पूर्व परीक्षेला सुद्धा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे असं काय नाही की मेन्सलाच प्रश्न येतील, पूर्व परीक्षेला सुद्धा याच्यावर प्रश्न आलेले आहेत. नंतर महावीर त्यागी समिती, कर बुडवेपणाची कारण शोधणे. कर बुडवेपणे म्हणजे कराचा त्याग असं लिहून घ्या, कराचा त्याग. कर बुडवेपणाची कारण काय, तर त्यांनी सांगितलं की ज्याचं कर आहे ते सौम्य करा, कराचं जे स्ट्रक्चर आहे तर ते सिम्प्लिफाय करा, असं सगळ्या शिफारशी महावीर त्यागीनं सांगितल्या होत्या. पुढे वांछू समिती. आता वांछू जी आहे ते प्रत्यक्ष करा त्या संदर्भात त्यांनी काय काय सांगितलंय ते पण बघू. तर त्यांचं सगळ्यात महत्वाचं काळा पैसा. काळ्या पैशाचा शोध लावण्यासाठी ती होती. त्यांनी आयकर परतावा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न सोबतच टॅक्स ऑडिट सुद्धा अनिवार्य केलं पाहिजे. कर अंकेक्षण म्हणजे काय, तर टॅक्स ऑडिट. तर काळा पैसा लक्षात ठेवा, वांचूला काळा पैसा लक्षात ठेवा. वांचू, काळा पैसा असं इथं लिहून घ्या तुम्ही. जर विचारलं तर प्रश्न ह्याच्यावर येऊ शकतो, काळा पैसा शोधून. रामदेव बाबांनी कसं कॅल्क्युलेशन सांगितलं होतं, म्हणजे काळा पैसा कशा पद्धतीने येईल, त्या पद्धतीनं वांचून टेक्निकल ग्राउंडवर सांगितलेलं आहे. रामदेव बाबा काही इकॉनॉमिस्ट नाही. राज समिती 1972, कृषी उत्पन्न आणि जमीन वसूल कराविषयी होतं. कृषी उत्पन्न आणि जमीन महसूल हे काही जास्त महत्वाचे नाही, मात्र 1972 कृषी उत्पन्न आणि जमीन महसूल आहे. चौकसी, डायरेक्ट टॅक्स सिम्प्लिफिकेशन. चौकसी डायरेक्ट टॅक्स संदर्भात आहे. राजमन्नार, केंद्र राज्य वित्तीय संबंध. राजमन्नार समिती कोणी नेमली होती, DMK गव्हर्नमेंट, तामिळनाडू सरकार. DMK TN, तामिळनाडू, हे लक्षात ठेवा. केंद्र राज्य संबंधाविषयी राजमन्नार समिती. आता ही राज्याच्या लय महत्वाचे, बरेच प्रश्न याच्यावर आलेले आहेत. 1991 चे जे कराचे दर कमी झालेले आहेत,
जे अप्पर लिमिट होते ते कमी झालेले आहे. त्याच्यामध्ये राजा चलईचा महत्वाचा रोल आहे. चलई आणि केळकर दोन समित्या महत्वाच्या आहेत. आता एल के च्या समितीची गेलेली आहे ना, एल के च्या समिती राहिली वाटतं ना, एल के च्या आपण लिहून घेऊ. एल के च्या चौकसी समिती 1977 चौकसी समिती 1977 आहे. 1977 1977. राजमंडळ 69 राजमंडळ 1969. राजचले आधी आपण एल के च्या बघूया. एल के च्या 1976. एल के जाहीर की कशासाठी अप्रत्यक्ष. आता ही स्पेसिफिकली सेंट्रल एक्साइज ड्युटीवर त्यांनी शिफारस केली होती. केंद्रीय उत्पादन शुल्क. त्यातल्या तीन गोष्टी लिहून घ्या. पहिलं आहे मॅनवॅट. या समर्थीच्या शिफारसीनुसार मॅन्युफॅक्चरिंग वॅट. मॅनवॅट म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग वॅट. इथं कंसात लिहा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग. मॅन हा शब्द मॅन्युफॅक्चरिंग म्हणून आला. मॅनवॅट कधी सुरू केला? 1975-76. नंतर मॉडिफाईड वॅट. मॉड वॅट. मॉड म्हणजेच काय? मॉडिफाईड. हा सुरू केला होता 85-86 ला. आणि तिसरा टप्पा आहे त्यामधला सेन वॅट. सेंट्रल वॅट. हा सुरू केलाय 2001 ला. तर हे सगळं एल केच्या समितीमुळे झालेलं आहे. अजून नाही विचारलं मॅनवॅट, मोडवॅट, सेनवॅट कधी आला, जोड्या लावायला येऊ शकते. तुमच्या लॉजिक नुसार मॉडिफाईड वॅट मॅनवॅट नंतरच येणार आहे ना. काय म्हणलं? हा, ह्याचं काय अजून डिटेल मध्ये जायची गरज नाही. एवढं फक्त वर्ष लक्षात ठेवा. नाही नाही, जीएसटी वॅट ना आकारतो. हा वॅट फक्त सेंट्रल एक्साइज साठी आहे. हा, पण सेंट्रल एक्साइज आता गेलाय. सेंट्रल एक्साइज आता जीएसटी मध्ये आला. मर्ज झालेले 9 आणि 8 17 कर टोटल. आता राज्य समिती जी आहे 1991 चे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करात सुधारणा करणारी कर सुधारणा समिती. आपण बघितलं राजचले आणि विजय केळकर या दोन समित्या ज्या आहेत ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षसाठी महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी शिफारस काय केली तर निगम कर जो आहे आता कॉर्पोरेशन टॅक्स तो 51.75 वरून 30-40% पर्यंत आणावा. आता आपण बरंच कमी केलेलं आहे. ते आपण वेगवेगळे दर बघितले. नव्या कंपन्या, जुन्या कंपन्या, परकीय कंपन्या, परकीय मोठ्या देशातल्या मोठ्या छोट्या सगळ्या कंपन्या बघितलेल्या आहेत. विक्री करात मूल्यवर्धित म्हणजे वॅट पद्धत लागू करावी हे इम्पॉर्टंट आहे. वॅट साठी बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. बरं शेवटी अजून सांगतो मी. हा, वॅट सगळ्यात आधी फ्रान्सला लागू केलाय. पॅन ऐवजी करदात्यांना टीन पद्धत सुरू करा. आता हा एक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर 3. तर काही वस्तूवर 0 आयात कर लावा. त्यासोबत आयात करायच्या 6 पातळ्या असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये त्यांनी 5, 10 इथं 5 पाहिजे 56 झाल्याचे 5, 10, 15, 20, 25, 30 आणि अनावश्यक वस्तूच्या आयातीवर 50% म्हणजे हायएस्ट कर 50% लागू करा. म्हणजे आधी 110% पर्यंत होता ना, तर त्यांनी सांगितलं की काही वस्तूवर 0 करा. 5, 10, 15, 20, 25, 30 आणि जे अनावश्यक वस्तू आहेत लक्झरी कार वगैरे असतील. आता कार मध्ये पण बघा सगळ्यात जास्त आता सध्या थार फेमस होते. आधी स्कॉर्पिओ वगैरे होते, बोलेरो, स्कॉर्पिओ. तर थारची जी साईज आहे ती साईज छोटी दिसते तुम्हाला 4x4 ची.
कारण ती साईज छोटी केल्यामुळे ती लक्झरी कारच्या ऐवजी नॉर्मल कारमध्ये येते. लक्झरी कारमध्ये त्याच्यावर मग 1.5 पट टॅक्स वाढणार. त्यामुळे मुद्दाम महिंद्राने त्याची साईज कमी ठेवलेली आहे. लेंथ बघा अशी आखूड वाटते ते, तर ते कमी ठेवण्याचं कारण आहे टॅक्स. ते कमी ठेवल्यामुळे त्याची कॅटेगरी लक्झरी एसयूव्ही मध्ये जात नाही. एसयूव्ही मध्ये लेंथनुसार मोजली जाते. बाकीच्या मोठ्या कार आहेत, लांब कार आहेत, त्याला आपण लक्झरी मध्ये काउंट करतो. तर लक्झरी कारसाठी वेगळ्या आयातीचा दर असतो आणि तो जास्त ठेवा असं त्यांनी पण सांगितलं. निर्यात करासाठी ऍडव्हान्स लायसन्सिंग सिस्टम सुरू करा. कराचे दर कमी असावेत, मात्र तो टॅक्स बेस आहे तो मोठा असला पाहिजे. नंतर आता केळकर बघूया आणि परत दोघांचं थोडंफार. रिकी 92चे अप्रत्यक्ष कराच्या एकरी नियमनासाठी. नाही नाही, आताच्या जीएसटी ला वेगळं आहे. हे त्यांनी सांगितलं होतं ते टेरिफ साठी सांगितलं होतं त्यांनी, म्हणजे आयात शुल्कासाठी सांगितलं होतं. जीएसटी हा प्रत्यक्ष कर आहे, हा आयात शुल्कासाठीचा आहे. टेरिफ म्हणजे आयात शुल्क. विजय केळकर समिती 2002 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीच्या कराच्या सिम्प्लिफिकेशन आणि कोऑर्डिनेशन साठी ही समिती नेमण्यात आली होती. त्यांनी आयकर मुक्त मर्यादा वाढवावी. आता आयकर मुक्त मर्यादा जर जास्त असेल तर जास्त लोक टॅक्स भरतील का कमी लोक टॅक्स भरतील? हा, आयकर मुक्त मर्यादा कमी लोक भरतील, मात्र ह्याच्यामुळे काय होईल तर लोकांची उत्पादकता वाढेल. समजा 5 लाखच्या ऐवजी 7 लाख ठेवलं तर लोक त्यांचं उत्पन्न लपवणार नाहीत. पहिली गोष्ट, जर समजा माझं 6 लाख उत्पन्न आहे आणि आयकर मुक्त मर्यादा 5 लाख आहे, तर मला 5 लाख रुपयात एक्झम्पशन मिळते. 1 लाख रुपयासाठी टॅक्स भरावा लागते. जर समजा आयकर मुक्त मर्यादा 1 लाख रुपये, तर मला पुढच्या 5 लाखावर टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे मी यात त्या कारणानं टॅक्स लपवेल किंवा त्या सिस्टीम मध्येच येणार नाही, आयकरच्या जाळ्यात मी येणार नाही. तर मी त्यासाठी कर चुकवेगिरीला प्रोत्साहन देण्याचं काम या गोष्टीमुळे होईल. त्यामुळे त्यांनी आयकर मुक्त मर्यादा वाढवावी असं सांगितलं. आयकरात लागू असलेली 3 टायर पद्धती याच्या 2 टायर पद्धत लागू करा. आता सुद्धा 3 टप्पे आहेत. आता तर बरेच टप्पे केलेले, 3 पेक्षा जास्त आहेत. आपण बजेटमध्ये बघितलं तर त्यांनी काय सांगितलं की त्यावेळेस जे 3 टायर पद्धत होती ती 2च टायर करा. जे त्या लाखापेक्षा जास्त एवढं, या लाखापेक्षा जास्त एवढं, कमी असेल तर एवढं, त्याच्यामधला एक स्लॅब आणि नंतरचा एक स्लॅब. आयकर मुक्त 1 ते 4 लाख रुपये असेल तर 20%, 4 लाखाच्या वर असेल तर 30%, 1 लाखाच्या आत असेल तर 0%, असं त्यांनी 3 टप्प्या. म्हणजे खरं तर 2च टायर आहे, बाकीचं तर काय आयकर मुक्तच आहे. आता निगम कर 76.75 पासून 30%पर्यंत कमी करा. म्हणजे इथं साईडला लिहून घेऊ शकता तुम्ही. चल या काय म्हणलं होता, हा केळकर कशासाठी निगम कर, जे इंग्लिश मध्ये करतात त्यांनी कॉर्पोरेशन. आत्ताचेच लक्षात ठेवायचे, हे पण लक्षात ठेवायचे, या शिफारसीवर पण विचारलं जाते. आत्ताचे मी शॉर्ट फॉर्म सांगितलं तुम्हाला 2 वाक्यात लक्षात ठेवायला. ज्यावेळेस तुम्ही वाचाल आता इकॉनॉमिक्सचं रिव्हिजन करताना आहे ना, किमान 2 टॉपिक एका वेळेस करा. 2 पेक्षा जास्त टॉपिक करू नका. डिटेलमध्ये रिव्हिजन करताना 2च टॉपिक करायचे रोज. कर आकारणीचा पाया विस्तृत करा. हा कॅनॉन आहे कर रचण्याच्या कसोट्या वगैरे, ते सगळं तिथं वाचून घ्या तुम्ही. कर आकारणीचा पाया विस्तृत करा, हे कुठे कॅनॉन मध्ये बघितलं आपण. त्यानंतर खर्च नियमनापेक्षा महसूल वृद्धीवर अधिक भर दिला पाहिजे. तुम्ही काय करताय की खर्च कमी करायचा बघताय सरकारचा, खर्च नका कमी करू, उत्पन्न वाढवा असं त्यांनी सांगितलं. आपलं पण असतं ना, खर्च कमी करण्यापेक्षा उत्पन्न वाढवलं पाहिजे, मग आपण लाईफस्टाईल चांगली जगू शकतो. तसं सरकार नाही ना, खर्च कमी करण्यापेक्षा काय केलं पाहिजे, त्यांचं कर महसुलाचा स्त्रोत किंवा कर महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं विजय केळकर सांगतायत. तर आता ह्या दोन्हीचं जर आपण जिस्ट काढले तर आय निगम कर कमी असला पाहिजे, वॅट लागू करा, टॅक्स बेड वाढवा, असं दोघांनी पण सांगितलं. चला या केळकरला जर एकत्रित केलं आपण, 2003ला FRBM कार्यगट होता, तो सुद्धा विजय केळकरच्या अंडरच होता, ते पण बघूया आपण. FRBM लक्ष सुचवणे होते, ऍडम स्मिथनं सांगितलेलं, बरोबर आहे सर. कर महसुलात वर्धन केलं पाहिजे, विपन्न वस्तूवरील कर आणि सेवावरील कराऐवजी सरळ, पारदर्शक आणि कार्यक्षम जीएसटी कर विकसित केला पाहिजे, हे विजय केळकरनं सांगितलं होतं. आता ते जीएसटी अस्तित्वात आलेला आहे. आता आपण चलैया केळकर यांच्या जर कंबाईन मध्ये कॉमन शिपाई बघितलं, चलैया केळकर या दोघांनी एकत्रित काय सांगितलं होतं, आयकर निगम कर
कमी व्हॅट लागू करा, टॅक्स बेस वाढवा. हे दोघांनी पण सांगितलेलं बरोबर आहे. महाराष्ट्राचा 2006 आहे. IFRBM 2003 आहे आणि जुलै 2004 मध्ये तो लागू झाला. ही अजून एक बाकीच्या समिती लक्षात ठेवा. 2012ची पार्थसारथी शोध समिती आहे, ही गारसाठी जनरल अँटी अवॉर्डन्स रूल साठी. 2013ला कर प्रशासन सुधारणा आयोग यांनी रिपोर्ट 2014ला दिला. मी तुम्हाला सांगितलं टार्क कर प्रशासन सुधारणा आयोग म्हणजे काय, टॅक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, जे इंग्लिश मध्ये करतायत किंवा तुम्ही पण लिहून घ्या. टॅक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, जिथं टार्क लिहिलंय, टार्क जिथं वर कुठं लिहिलंय ना तिथं टॅक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. कधी कधी त्या कमिटीचं लॉंग फॉर्म पण विचारतात. अध्यक्ष कोण आहे त्याचे, सोमच आहेत. पार्थ सारथी सोम हेच त्याचे अध्यक्ष आहेत. आता 27 ऑक्टोबर 2015 हे पुस्तकात नाही, लिहून घ्या. 27 ऑक्टोबर 2015 RV ईश्वर समिती, ही जी समिती होती त्यांनी आयकर सरलीकरणाविषयी सांगितलं. आयकर सरलीकरण. टार्क डिटेल मध्ये घेणार आहे आपण. पुढे टार्क डिटेल मध्ये घेऊ आपण. आयकर सरलीकरणासाठीची RV ईश्वर. आता वर तुम्ही लिहिलं ना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मथाई वांचू आणि चौकसी, तिथं ईश्वर बनल्या. ईश्वर डायरेक्ट टॅक्स साठीच आहे, इन्कम टॅक्स. भूत आणि ईश्वर, भूत डॅश ईश्वर म्हणजे भूतलिंगम. खरं तर नाव आहे ते भूतलिंगम. देवदान दोन्ही पण आला, भूतलिंगम आणि ईश्वर हे दोघं पण आहेत डायरेक्ट टॅक्स संदर्भात. मथाई वांचू चौकसी हे 3 लक्षात राहिले तर भूतलिंगम आणि ईश्वर दोन्ही पण लक्षात ठेवा. मग तुम्हाला काय जरी विचारलं तर डोक्यात क्लिअर राहील. तुम्ही काय पाठ केले, प्रत्यक्षसाठी कोणत्या, अप्रत्यक्षसाठी कोणत्या, प्रत्यक्ष अप्रत्यक्षसाठी कोणत्या, हे 10-12 कमिट्या तुमच्या एका स्नॅप मध्ये लक्षात राहिल्या. आता हे जे एक पान आहे ना, याच्यावर 2 ते 3 प्रश्न येतात दरवर्षी एका पानावर. आता एक लक्षात ठेवायचं, एक लॉजिक. कुठलीच कमिटी आहे ना ती आयकर मुक्त मर्यादा ती वरच्या पातळीत ठेवा असं म्हणणार. सगळ्याच कमिटी तसं म्हणणार आहे. आयकर मुक्त पातळी हे वर असली पाहिजे, सगळेच इकॉनॉमिस्ट असं म्हणणार आहे. तर राजकोषीय सुधारणाच्या आधी पेज नंबर किती आहे सांगा त्याचा चार्टचा. हा जो चार्ट आहे कर सुधारणा समितीचा, पेज नंबर सांगा मला. 523. 523 नंबरचा जो नवीन पुस्तक आहे, ज्यांच्याकडे जुनी एडिशन असेल 10वी 9वी त्यांनी विविध कर सुधारणा समित्या दिलेल्या आहेत ब्लू बॅकग्राऊंड मध्ये, तो पेज काढा. त्याच्यामध्ये विविध करामधील सुधारणा आहेत. तर या गोष्टी मी थोड्याफार तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. इन्कम टॅक्स मध्ये काय सुधारणा करायचं, तर तिथल्या भूतलिंगम चलैया केळकर यांनी आयकर मुक्त मर्यादा वरच्या टप्प्यात असावी असं सांगितलेलं. जिथे लिहिलं ना आयकर इन्कम टॅक्स, तिथं बाजूला लिहा भूतलिंगम चलैया केळकर आयकर मुक्त वरच्या पातळीत असेल. आयकर मुक्त मर्यादा
वरच्याच पातळीत असावे असं त्यांनी सांगितलं. आता बघा इथं त्यांनी एक्सप्लेन केलंय की 74-75 मध्ये 77% एवढा आयकराचा दर होता. जी श्रीमंत असतील ते काय करतील, टॅक्स चुकवतील ना. तो पुढे 92-93 मध्ये 40%वर आला. सध्या आपण इफेक्टिव्ह रेट 35%च्या आसपास कुठे आणून ठेवला, 34 पॉईंट समथिंग होतो. म्हणजे जे सेस आहेत, जे सरचार्जेस आहेत, सगळं एकत्रित केलं तर 35%च्या आसपास आहे सध्या. 34 पॉईंट समथिंग होतो. म्हणजे अंबानी अदानीला सुद्धा इन्कम टॅक्स भरताना 34 पॉईंट समथिंग भरावा लागतो जर त्यांनी कुठल्या त्याच्यामध्ये जर समजा LIC वगैरे सारख्या गोष्टीला सूट दिलेली असते. वरची पातळी सांगा, म्हणजे वरची पातळीमध्ये इथं सरांनी दिले 74-75 मध्ये 77% होता, 92-93 मध्ये 40%, आणि आता ते कमी झालेलं आहे, 34 पॉईंट समथिंग आलेलं आता वरची पातळी हायस्ट. आयकर मुक्त मर्यादा आहे ना 74-75 मध्ये फक्त 35,000 होती, कारण त्यावेळेस सोन्याचा दर वगैरे त्यानुसार किंवा महागाईचा वगैरे त्यानुसार ते ऍडजस्ट केली होती. बुथलिंगम समिती असेल, चलई असेल, केळकर असेल, या तिघांनी सुद्धा ते वरच्या टप्प्यात राहावे अशी शिफारस केली होती. आयकर मुक्त मर्यादा वगैरे ते बजेटमध्ये आपण बघितलं, इथं परत परत रिपीट करून ते लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्याला स्टॅटिक पार्ट एकदम चांगला या टॉपिक मध्ये करायचा. त्यानंतर निगम कर, कॉर्पोरेशन टॅक्स. कॉर्पोरेशन टॅक्स जे आहे तो सुद्धा चलय समितीने सांगितलं 40%, आणि नंतरच्या केळकर समितीने सांगितलं किती, मॅक्झिमम 30% ठेवा, त्यापेक्षा कमी असला पाहिजे. आता आपण 2 वाक्य तिकडे लिहून दिलेले कर रचनामध्ये, लक्षात ठेवायला तुम्हाला. तर विजय केळकर आणि चलैया दोघांनी सुद्धा तो कमी करावा असं सांगितलं होतं. 1995 पासून जे कर मध्ये काय सवलती घेता येत त्यांच्यासाठी मॅट आला. मॅट मॅट कधीपासून आलाय, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स, मॅट. मॅटचे लॉंग फॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकते. मॅट म्हणजे काय, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. तर मॅट 1995 पासून आलेला आहे. त्यानंतर परत सीमा शुल्क, कस्टम ड्युटी. आता सीमा शुल्क हे करातला महत्वाचा वाटा होता ज्यावेळेस भारतावर ब्रिटिश गव्हर्नमेंट राज्य करत होते. जमीन महसूल असेल आणि आता त्यासोबतच ते आयात निर्यात असेल, तो महत्वाचा वाटा होता. सध्या त्याचा काय रोल राहिलेला नाही. 0% हा टॅक्स स्लॅब मारावा. आता 0% मानायचा का नाही ह्याच्यामध्ये आयोगाने सुद्धा किंवा बऱ्याच वेळा त्याचे दोन मतप्रवाह आहेत. खरं तर माझ्या मध्ये 0% हा सुद्धा एक स्लॅब असला पाहिजे, कारण काही आयकर मुक्त ठेवलेले आहेत आणि काही इकॉनॉमिक्स म्हणतात तो स्लॅब नाही. तर आता हा तुमच्या ह्याच्यानुसार आहे. ऑप्शन मध्ये बघा, तो स्लॅब असलाच पाहिजे 0%. माझं मत असं आहे. तर आता त्यामध्ये तुमची रिस्क आहे. इकॉनॉमिस्ट असेल किंवा तो जो पेपर काढणार असेल त्याने कुठनं पेपर काढलेला आहे, कुठल्या सोर्सवरनं काढलाय त्याच्यावरनं ते डिपेंड आहे. ते मी पण शोधलं स्लॅब मध्ये, काही इकॉनॉमिक्स म्हणतात तो स्लॅब आहे, काय म्हणतात नाही आहे. तर त्याच्यामध्ये मतमतांतर आहेच. कस्टम ड्युटी मध्ये बघा 92-93च्या आधी जे गैर कृषी वस्तू आहेत त्याच्यावर 110% टॅक्स लावला जायचा. गैर कृषी म्हणजे काय, तर ऍग्रिकल्चर सोडून. आता समजा आपल्याकडे टोमॅटो टोमॅटो आपल्याकडचे दर पडले असतील आणि बाहेरनं पण टोमॅटो येत असतील पाकिस्तान, बांगलादेश मधून, तर त्याच्यावर जर आपण जास्त आयात कर लावला, समजा त्याच्यावर 50%, 60% लावला आयात कर, आपल्याकडे समजा 20 रुपये किलो टोमॅटो आहेत आणि बांगलादेश मधनं, पाकिस्तान मधनं 10 रुपये किलो येतात. जर आपण त्याच्यावर 100% टॅक्स लावला तर ते सुद्धा 20 रुपयाला होते. त्यामुळे काय होईल, देशी जे उत्पादक आहेत त्यांचं संरक्षण होईल. मग कृषीवर असं काही निर्बंध नाही. कृषी मालावर आपण किती टक्के पण इम्पोर्ट ड्युटी लावू शकतो. मात्र गैर कृषी वस्तूवर काय सांगितलं आता की 10% तो उच्चतम दर ठेवलेला आहे. तर ते इन्कम त्याच्या ऐवजी काय झालंय, आता इम्पोर्ट ड्युटीच्या ऐवजी IGST आलेलं आहे. त्यानंतर पुढे एक्साइज ड्युटी. एक्साइज ड्युटी आपण मागे बघितलं, एलकेजा, मॅनवॅट, मोडवॅट आणि सेनवॅट. हा कृषी अंडर स्टेट लिस्ट आहे.
46 नंबर आहे ना बहुतेक. कृषीचा 46 आहे, व्यवसाय कर 60 आहे. दोनच लिस्ट मधले महत्वाचे कर आहेत ते लक्षात ठेवायचे राज्याचे. आणि 2017 पासून पेट्रोलियम वगळता बाकी ह्याच्यावरची एक्साइज ड्युटी, आता सेंट्रल एक्साइज ड्युटी बाद करण्यात आलेली आहे. ती आता जीएसटी मध्ये मर्ज झालेली आहे. तर सर्व्हिस टॅक्स जरी रद्द झाला असला तरी त्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. सर्व्हिस टॅक्स काय महत्वाचं आहे, तर सर्व्हिस टॅक्सचे काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिले तर काय, तर चलैयाच्या शिफारसीने 1994-95 बजेट पासून कलम कोणता विषय नंबर काय 92C. 1 जुलै 2017 तो रद्द झाला. अँटी प्रॉफिटिंग बिल पण आलेला होता. अँटी प्रॉफिटिंग नफेखोरी विरोधी प्राधिकरण. जर समजा तुम्हाला आठवत असेल की तुम्ही मॅगडी डॉमिनोजला जात असाल तर त्यावेळेस 18% आसपास सेल्स टॅक्स वगैरे आकारला जायचा. 15%, 18% राज्यानुसार वेगळा होता. ज्यावेळेस जीएसटी आला ना त्यावेळेस 5% फक्त झाला. रेस्टॉरंटवर 5% ना, त्यामुळं त्याचे दर आहेत ते घटले. मग मॅगडीवाल्याने डॉमिनोजवाल्याने त्यांचे रेट वाढवले. समजा 100 रुपयाचा बर्गर होता, तो टॅक्स देऊन 118 रुपयाला बसायचा. तर काय झालं, आता तो 105 ला झाला. मग या बँकवाल्यांनी काय केलं, त्याचा रेट 115 करून टाकला. म्हणजे जो फायदा आहे तो ग्राहकांना पोचायच्या ऐवजी ते स्वतः घ्यायले. आणि ह्याच्या विरोधात अँटी प्रॉफिटिंग बिल आला. अँटी प्रॉफिटिंग अथॉरिटी पण आली. अँटी प्रॉफिटिंग नफेखोरी विरोधी प्राधिकरण. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, अजून नाही आला पण येऊ शकतो. तर 2017 1 जुलै 2017 ला नफेखोरी विरोधी प्राधिकरण स्थापन झाले. 1 जुलै 2017 ला लक्षात ठेवा. सॉरी नोव्हेंबर 2017, 1 जुलैला तरी जीएसटी आला. जीएसटी 1 जुलै नोव्हेंबर 2017. नोव्हेंबर 2017 लक्षात ठेवा. अँटी प्रॉफिटिंग अथॉरिटी. आणि जीएसटी साठी ई वे बिल. ई वे म्हणजे काय असतं, तर ते इलेक्ट्रॉनिक पावती असते तुम्ही सामान घेऊन जाताना. तर ई वे मे 2018 पासून चालू झालं. तरी तिन्ही तारखा लक्षात ठेवा. सरांनी खाली दिलेलं आहे आणि अजून बाजूला लिहून ठेवा. जीएसटी मध्ये दिलंय ना ते बाजूला लिहून ठेवा. त्यानंतर टार्क, कर प्रशासन सुधारणा आयोग. कर प्रशासन सुधारणा आयोगाचे वैशिष्ट्य काय आहेत बघा. तर 2013-14च्या बजेटमध्ये घोषणा करण्यात आली होती की टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये बरेचसे बदल केले जातील. त्यामुळं त्या घोषणेनुसार पार्थसारथी सोम यांच्या अध्यक्षतेखाली कर प्रशासन सुधारणा आयोग स्थापन करण्यात आला. भारतीय कर प्रणाली जी आहे ती इंटरनॅशनल जे कन्व्हेन्शन आहेत किंवा इंटरनॅशनल जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बसवण्यासाठी जे टॅक्स पॉलिसी आहे आणि टॅक्सचे रूल आहेत त्यासाठी टार्क स्थापन केले. तर टार्क हा स्पेसिफिक त्या क्षेत्रातले तज्ञ असणारे सदस्य असणार होते. टार्कचा जो पहिला अहवाल आहे तो 2014 मध्ये आणि दुसरा
म्हणजे एकूण 4 अहवाल त्यांनी दिले होते. तर 2015ला शेवटचा आणि पहिला 2014ला सबमिट केला होता. आता त्यांनी सीबीडीटी आणि सीबीएसई याचं एकत्रीकरण सांगितलं होतं, आपण मागं बघितलं. आता सीबीडीटी सीबीएसई याचं एकत्रीकरण झालेलं आहे. ते शिफारस कोणाची आहे? टार्कचे. तर हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रिंज बेनिफिट टॅक्स आणि बँकिंग कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स हे 2009ला वगळण्यात आलेले, ते परत लागू करा. मात्र अजून लागू केलेले नाही. आपण सध्या ट्रान्झॅक्शन वाढवण्याचा प्रयत्न करतोय, कारण जो काळा पैसा असेल किंवा जो कॅश मधला पैसा तो बँकिंग सिस्टीम मध्ये आला पाहिजे. जर उद्या ट्रान्झॅक्शन टॅक्स जर सुरू केले तर लोक कॅश मध्ये व्यवहार करतील. म्हणजे इमानदार लोक आहेत ते सुद्धा ते कॅश मध्ये व्यवहार करतील, कारण त्यांना ट्रान्झॅक्शन टॅक्स वाचवायचा आहे. आधी बघा, तुम्ही क्रेडिट कार्ड वगैरे स्वॅप करत होता का? डेबिट कार्ड हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यासाठी 2% आणि 3% एक्स्ट्रा लागतील. क्रेडिट कार्ड असेल तर 3% आणि डेबिट कार्ड असेल तर 2% एक्स्ट्रा लागतील, असं मागे लिहिलेलं असतं हॉटेलमध्ये. तर आता त्याच्यावर जर टॅक्स लावला तर ते लोक वापरणार नाही. त्यामुळे सरकारनं अजून त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यानंतर उच्च उत्पन्न शेतकऱ्यांची व्याख्या करून कृषी क्षेत्राला सुद्धा आयकराच्या जाळ्यात आणलं पाहिजे. आता बरेचसे जे उद्योजक आहेत किंवा जे पॅरलल पैसा आहे तो कृषी क्षेत्रात दाखवला जातो, आणि कृषी उत्पन्नावर कर नसल्यामुळं तो पैसा कृषीतून आलाय असं दाखवलं जातं. त्यामुळं त्यांनी काय सांगितलं की ज्यांचं उच्च उत्पन्न आहे त्यांना सुद्धा कृषी क्षेत्रालाच पूर्ण आयकराच्या जाळ्यात आणलं पाहिजे. मताई गुप्ता आणि शोम तिघांनी सांगितलेलं आहे. मताई गुप्ता शोम म्हणजे स्टार्क, मागे पण लिहून दिलं. या तिघांनी कृषी क्षेत्राला आयकराच्या जाळ्यात आणलं पाहिजे असं सांगितलं होतं. लघु व्यावसायिकावर अनुभव आधारित कर आकारला पाहिजे. त्यासोबतच विविध कर कायद्यातील सवलतीचे पुनर्परीक्षण करा, हे सगळं बोलवच्चर आहे. नंतर टॅक्स काउन्सिल स्थापन करण्यात आलं पाहिजे आणि मुख्य आर्थिक सल्लागार त्याचे अध्यक्ष असतील असं सांगितलं. टॅक्स काउन्सिल स्थापन झाली का? तर झाली. वित्तमंत्री त्याचे अध्यक्ष, टॅक्स काउन्सिल सुद्धा स्थापन झाले. यांनी काय सांगितलं होतं? मुख्य वित्त सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार आहेत ते त्याचे अध्यक्ष असतील. नंतर ईश्वर समिती मागे लिहिली होती, आयकर सरलता समिती. तर ईश्वर समिती जी होती ना, त्यांनी आयकर सरलता समिती आहे तिथे जागा दिलंय का? ईश्वर समिती पुस्तकात दिले. तर त्यांनी टीडीएस 10 वरून 5% करा हे सांगितलं, ते हायलाइट करा. काय सांगितलं त्याने? टीडीएस, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स, टीडीएस. जर समजा मी पुणे विद्यापीठात काम करतोय, पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एसपीपीयू, तिथं जर मला एका लेक्चरला 2,000 रुपये देता येते, मात्र देतानाच ते काय करतील? आधी 10% कट करत होते. ते 2,000 मधले ते 200 रुपये कट करून मला 1,800 रुपये देत होते आणि तो माझा टीडीएस जमा व्हायचा. आता ते किती ते कट करतील? 5%, म्हणजे 1900 रुपये देतील. आणि हा जो कट झालेला आहे तो परत माझ्या इन्कम टॅक्स रिटर्न भरताना जर माझं उत्पन्न ते 5 लाखाचे लिमिट आहे त्याच्यावर जात असेल तर मग तो ह्यातनं मग टॅक्स भरला जाईल. जर तो आत असेल तर मला तो रिटर्न मिळेल. टीडीएस म्हणजे काय? तर तुम्हाला उत्पन्न देतानाच तो कट करून घेतला जातो, त्याला टीडीएस असं म्हणतात. पगार देतानाच कट करून घेतला जातो. बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांना टीडीएस असतो. टीडीएस कधी वापस मिळतो? ज्यावेळेस तुमचं टॅक्स सगळं कॅल्क्युलेशन होईल आणि त्यानंतर मग तुम्ही ITR फाईल करा. त्यामध्ये त्या कॅल्क्युलेशन नुसार जर सरकारकडे तुमचं जमा असेल तर तो वापस मिळतो, नाहीतर वापस मिळतो. जमा असेल म्हणजे कसं, आपण एखादे पैसे ठेवलेले असतात आणि शेवटी हिशोब केल्यानंतर मग सरकार चेक करते की आपल्याला त्यांना देणं आहे का, सरकारचं आपल्याला देणं, त्यानुसार ते आपल्या अकाउंटवर येऊन जातं. ईश्वर समितीचं ते लक्षात ठेवलं. त्यानंतर कर धोरण परिषद आणि संशोधन केंद्र, आता 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कर धोरण परिषद 2 फेब्रुवारी 2016ला ह्या ज्या 2 संस्था निर्माण झालेल्या आहेत, तारीख लक्षात असते, वर्ष तर किमान लक्षात ठेवा, 2016. टॅक्स पॉलिसी काउन्सिल आणि तारो, TPRO, टॅक्स पॉलिसी रिसर्च युनिट. आता टॅक्स पॉलिसी काउन्सिल जे आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर वित्त मंत्री आहेत. काउन्सिल जे शब्द असतो तिथे बऱ्यापैकी मंत्री असतात, मी मागे बऱ्याच वेळा सांगितलं तुम्हाला. आणि रिसर्च युनिट ह्याच्यामध्ये मंत्र्याला काय करणार आहे, त्यामुळे त्याचे अध्यक्ष सीबीडीटी आणि सीबीएसई हे दोन्हीचे आयुक्त असायचे. आता हे दोन्ही एकत्रित आलेले, सीबीडीटी आणि सीबीएसई हे विलीन झालेले. आता टॅक्स पॉलिसी काउन्सिल जे असेल त्यामध्ये मुख्य आर्थिक सल्लागार आहेत, हे अध्यक्ष असावेत असं टार्कनं सांगितलं होतं. मात्र ऍक्च्युअल मध्ये स्वतः वित्त मंत्री ह्याचे अध्यक्ष आहेत
त्यानंतर वित्त राज्यमंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष, वाणिज्य मंत्री, वित्त सचिव, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव वगैरे ते सगळे सचिव ह्याच्यामध्ये आलेले आहेत. सीबीडीटी, सीबीआयसीच्या अध्यक्षात हे दोन्ही एकत्रित झाल्यामुळं त्यांचे अध्यक्ष एकच आहे. आता जी टॅक्स पॉलिसी रिसर्च युनिट होती ह्याच्यामध्ये सीबीडीटी, सीबीआयसीचे अध्यक्ष असतील, त्यासोबतच अर्थतज्ञ, संख्याकार, कायदेतज्ञ असतील आणि जे सीबीडीटी किंवा सीबीआयसी या दोन्ही पैकी जे अध्यक्ष आहेत ते अल्टरनेटिव्हचे अध्यक्ष म्हणून राहतील. मात्र आता हे दोन्ही एकत्रित झाल्यामुळं त्या काउन्सिलचे अध्यक्ष आहेत तेच या टीपीआरयूचे अध्यक्ष असतात. आता सारांश जर बघितलं तर प्रत्यक्ष कराचा वाटा वाढवायचा आहे, अप्रत्यक्ष कराचा वाटा कमी करायचा आहे. डीटीसी विधेयक आता कालबाह्य झाले, कारण ते परत मांडलं गेलं नाही, सरकार गेल्यानंतर ते परत मागच पडलं. नंतर टार्कनं बरीच गोष्टी आपल्याला चेंज केलेल्या आहेत. टीपीआरयू असू दे, टॅक्स पॉलिसी काउन्सिल असू दे, किंवा मग सीबीडीटी, सीबीआयसी एकत्रीकरण असू दे, अशा बऱ्याच गोष्टीच्या शिफारसी टार्कनं सांगितलेल्या आहेत. मात्र त्यांनी सांगितलेलं ट्रान्झॅक्शन टॅक्स, कृषी क्षेत्राला आयकराच्या जाळ्यात आणणं यासारख्या शिफारसी सरकारनं अजून स्वीकारलेल्या नाहीयेत. त्यानंतर जीएसटी लागू केल्यामुळे काही राज्यांना नुकसान सोसावं लागतंय. त्यासाठी सुशील मोदी त्यावेळेसच्या बिहारचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. जीएसटी मुळे राज्यांना झालेला तोटा त्याचा अभ्यास करणे. सुशील मोदी समिती पण लक्षात ठेवा. राज्यांना झालेला तोटा त्याचा अभ्यास करणे, जीएसटी मुळे राज्यांना झालेल्या तोट्याचा अभ्यास करणे. सुशील मोदी लिहावर आणि ते लिहून घ्या. राज्यांना झालेल्या तोट्याचा अभ्यास करणे. आता पुढच्या ज्या 3 सुधारणा आहेत महत्वाच्या ह्याच्यातल्या राहिलेल्या, त्या आपण पुढच्या लेक्चरला बघूया. नियोजन सुधारणापर्यंत आणि सगळे एकत्रित झाल्यावर परत अजून रिव्हिजनला अवघड जाईल. आत्ता जेवढं झालंय त्याचं आत्ताच्या आत्ता रिव्हिजन करा आणि पाठच करून टाका, कारण परत वेटेजचं 10 ते 15 मार्क आहे मुख्य परीक्षेला. तुमचे काय प्रश्न असतील तर ते मला परत पाठवत जावा. डीटीसी 2-3 वेळा आणला होता, पण आता तो कालबाह्य झालेला आहे. आता आपण थांबूया.